महात्मा ज्योतिबा फुले जयंतीदिनी डॉक्टर बाबासाहेबांच्या दुर्मिळ तैलचित्रांचे व टपाल तिकीट प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न। विश्ववंदनीय भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्तानं SC/ST OBC अँड मायनॉरिटीज वेलफेअर असोसिएशन ISPCN पीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील तैलचित्रांचे व विशेष टपाल तिकिटांच्या भव्य अशा प्रदर्शनाचे उद्घाटन CNPचे मुख्य महाप्रबंधक डॉक्टर DK रथ साहेब यांच्या शुभ हस्ते झाले। ISPचे अप्पर महाप्रबंधक दिगातांका कुमार डेका साहेब, उपमहाप्रबंधक व विभाग प्रमुख मानव संसाधन अर्पित धवन साहेब, प्रबंधक राजभाषा लोकनाथ तिवारी साहेब, संयुक्त महाप्रबंधक कार्यशाळा अवचट साहेब, मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीशजी गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वरजी जुंद्रे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले। मान्यवरांचे स्वागत संस्थेचे जनरल सेक्रेटरी नितीन तेजाळे, कार्याध्यक्ष मोहन रावले यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन केले। या कार्यक्रमास मजदूर संघाचे उपाध्यक्ष राजेशजी टाकेकर, रामभाऊ जगताप, कार्तिक डांगे, प्रवीणजी बनसोडे, जॉईंट सेक्रेटरी चंद्रकांत हिंगमिरे, अविनाश देवरुखकर, संतोष कटाळे, बबन सईद, वेलफेअरचे जनरल सेक्रेटरी अण्णा सोनवणे, व्हाईस चेअरमन मनोजजी सोनवणे, बाळासाहेब ढेरिंगे, सेक्रेटरी भूषणजी मेढे, शुभाईजी ढोकणे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी जगदीशजी गोडसे यांनी आपल्या मनोगतातून महात्मा ज्योतिबा फुलेंचे सत्यशोधक विचार, एकतेच्या व समानतेच्या शिकवणीचे महत्त्व विशद करत जनतेनं त्याचं अनुकरण करण्यास सांगितलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी अशोक पोपेरे, दीपक नायकवाडे, सचिन कांबळे, केशव सांगळे, शरद धांडे, धनंजय काळे, दिलीप बर्वे, सुनील रायकर, संतोष गांगुर्डे, सुनील शेजवळ, प्रवीण जाधव, विजय भोस भालेराव, रवींद्र पराड, लक्ष्मीकांत लोहरकर, अजय शिराळ, संतोष गोरे, अनिकेत जोंधळे, राहुल पगारे, लवलेश अहिरे, भूषण चिखले, सूरज काळे यांनी केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रोहित कानडे यांनी तर आभार प्रदर्शन धनंजय काळे यांनी केलंय। सदर प्रदर्शन शनिवार 11/4/2026 ते शनिवार 18/4/2026 पर्यंत सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत भारत प्रतिभूती मुद्रणालय युनियन कॉम्प्लेक्स समोर नाशिक रोड येथे आयोजित करण्यात आला आहे। तरी नाशिककर जनतेनं मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले। वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। ISPCN येथे SC/ST असोसिएशनच्या वतीने महात्मा फुले जयंती आपण साजरी करत आहोत। त्याचप्रमाणे आज महात्मा फुले जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण आहे ना भव्य असं आहे ना ते चित्र आपण प्रदर्शन आज केलेले त्याच्यासाठी आज सर्वांनी आपल्याला इतकं आहे ना म्हणजे भरभरावून एकदम त्यांनी आहे ना आपलं इथं उपस्थित केलेली आहे सर्व कामगार बंधू भगिनींनी। तर मी त्यांचं या प्रसंगी त्यांचं अभिनंदन करतो। तसेच बाबासाहेबांचं जे आपण प्रदर्शन भरवलेलं आहे ते येत्या 18 तारखेपर्यंत राहील। तरी सर्व नाशिककरांनी त्याचा लाभ घ्यावा आणि 13 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही परत एकदा ISPCN येथे साजरी होणार आहे। या प्रसंगीसुद्धा आपण उपस्थित राहावे। धन्यवाद। OBC असोसिएशनच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे। आज त्या अनुषंगाने बाबासाहेबांच्या जीवनावरील त्यांचे दुर्मिळ असे छायाचित्र तसंच बाबासाहेबांवर त्या स्मरणार्थ बनवलेले भारत सरकारने जे टपाल तिकीट आहे त्याच्या असं सुंदर असं एक प्रदर्शन आपण सर्वांसाठी आज इथं उद्घाटन सन्माननीय CNPचे मुख्य महाप्रबंधक DK रथ साहेब यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे। तरी आपल्या सर्वांना एक मान्यवरांना विनंती करण्यात येते तर हे प्रदर्शन अतिशय दुर्मिळ छायाचित्रांचं असल्या कारणाने आपण सर्वांना याचं माहिती द्यावी व आपण सर्वांनी याचा आनंद घ्यावा व आपल्या परिवारालाही त्याचा लाभ द्यावा ही सर्वांना विनंती करतो। तसंच येत्या 13 तारखेला बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव SC/ST OBC असोसिएशनच्या वतीने साजरा करण्यात येईल। त्यासाठीसुद्धा आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा असं मी असोसिएशनचे सन्माननीय जनरल सेक्रेटरी नितीन भाऊ तेजाळे यांच्या वतीने आपल्या सर्वांना एक आग्रहाचं आमंत्रण देतो व या प्रदर्शनाचा आपण सर्वजण लाभ घेऊन आपल्याला आम्ही जे कार्य करत आहोत याचा एक सुंदर असा मार्ग आहे हे आम्हाला सिद्ध करण्याचा एक आपल्याकडून अभिप्राय मिळावा हेही या निमित्ताने आपणास विनंती करतो। जय भीम। SC/ST OBC अँड मायनॉरिटीज एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं
या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रथमतः या महामानवांच्या विचाराला अभिवादन करून ज्यांची जयंती आज संपूर्ण विश्वामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होतोय असे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबाजी फुले यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले करन्सी नोट प्रेसचे चीफ जनरल मॅनेजर माननीय श्री डी.के. रथ साहेब, ISP विभागातील अवचट साहेब, HR प्रमुख अर्पित धवन साहेब, लोकनाथ तिवारी साहेब, त्याचबरोबर मजदूर संघाचे सन्माननीय कार्याध्यक्ष माननीय श्री ज्ञानेश्वर चंद्र पहलवान, सन्माननीय उपाध्यक्ष राजेश भाऊ टाकेकर, कार्तिक भाऊ डांगे, प्रवीणजी बनसोडे, ज्येष्ठ उपाध्यक्ष रामभाऊजी जगताप, त्याचबरोबर वर्क्स कमिटी, वेलफेअर फंड कमिटी, ISP एम्प्लॉई सोसायटी याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी ज्यांच्या आधिपत्याखाली या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन चालू आहे असे ST असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी नितीनजी तेजाळे, कार्याध्यक्ष मोहनजी रावळे, त्यांची संपूर्ण टीम, उपस्थित सहकारी मित्रांनो, या ठिकाणी आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि याचं औचित्य साधून SC/ST असोसिएशनच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावरील काही आठवणी, त्यांचे काही संग्रहित छायाचित्र व आपण जे टपालचित्र त्यांच्यावरती काढलेले ते सर्व टपालचित्र असं खूप चांगलं असं प्रदर्शनाचं उद्घाटन आज रथ साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. मी सर्वप्रथमतः याबद्दल रथ साहेबांचे आणि SC/ST असोसिएशनच्या मनापासून या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की एक पुढच्या पिढीला हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळतील. आणि या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण आपल्या कुटुंबाला, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रपरिवारांना याची चांगली माहिती द्या, कारण खरोखर ST/ST असोसिएशनच्या वतीनं हा खूप चांगला उपक्रम आहे. आणि आज महात्मा फुले यांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्तानं आज त्या प्रदर्शनाची सुरुवात झालेली आहे. पुढील 8 दिवस हे प्रदर्शन आपल्या सर्वांकरता त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून कामगार बांधव असतील, त्यांचे नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, या सर्वांना याची माहिती द्यायची आहे. ST/ST असोसिएशनने मागच्या वर्षी खूप कष्ट घेऊन त्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्याच्यातल्या काही उणवा, काही त्रुटी ज्या राहिल्या असतील त्याच्यात दुरुस्ती करून यावर्षी अतिशय भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे, तरच आयोजन करण्यामागचा हेतू आपला त्या ठिकाणी साध्य होईल असं मला वाटतं. ज्या महापुरुषाची जयंती आपण आज साजरी करत आहोत त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक शिकवण ती खूप मोठी दिलेली, ती म्हणजे शिका व संघर्ष करा व संघटित व्हा. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या जीवनामध्ये आज जे 16, 17 आणि 18 तारखेला एक विशेष अधिवेशन दिल्ली इथं त्या ठिकाणी भरवलं जात आहे. दिल्लीमध्ये जे अधिवेशन होतं त्याचा मुख्य हेतू आहे की महिलांना 50% आरक्षण देणं. तुम्ही विचार करा का ज्या मातीत आपण राहतो, ज्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलेलो आहे, या महाराष्ट्रानं हा विचार कित्येक वर्षापूर्वी, आज आपण 200वी जयंती महात्मा ज्योतिबा फुले यांची त्या ठिकाणी साजरी करतोय, पण आपल्या पत्नीला शिक्षण देणं आणि आपल्या पत्नीने दुसऱ्यांना शिक्षण देणं याकरता त्या काळी त्यांनी पुढाकार घेतला. आणि आज संपूर्ण देश त्यांच्या विचारावर त्या ठिकाणी चालतोय आणि महिलांना सुद्धा 50% आरक्षण पाहिजे, त्याची 16, 17 आणि 18 तारखेला त्या ठिकाणी विशेष अधिवेशन घेऊन त्याची पूर्तता होणार आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या मातीमधील जे महापुरुष होऊन गेले त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, या सगळ्यांनी काही ना काही विचार आपल्याला आणि आपल्याबरोबर संपूर्ण विश्वाला दिलेले आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे, वर्षाच्या 365 दिवस आपण जयंती साजरी केली तर ती कमी पडेल. पण मी नेहमी सांगतो की ह्या ठिकाणी आता नवीन मुलं येत आहेत, त्यांना या महापुरुषांचे विचार आपण दिले पाहिजे, त्यांचं कार्य सांगितलं पाहिजे, तरच हा विचार पुढे रुजवत जाईल. अन्यथा आजकाल सगळे पुस्तकामधून व्हॉट्सअपमध्ये आलेले आणि व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीचे ते सगळे विद्यार्थी झालेले आहे. आणि ते जे आपण बघतो ते रील बघणं, तो टाइमपास करणं, त्यापेक्षा हा विचार देणं, या महापुरुषांनी काय कार्य केले तो विचार सांगणं हा खूप गरजेचा आहे. कारण महाराष्ट्र राज्य आज जसं 50% आरक्षण स्त्रियांना द्यावं म्हणून दिल्ली स्तरावर त्या ठिकाणी निर्णय होतो, तसंच महाराष्ट्राने 33% आरक्षण महिलांना दिलेलं पहिलं राज्य हे महाराष्ट्राचं आहे. आणि म्हणून
कायमच महिलांचा विचार पुढे करण्याचं काम महाराष्ट्र राज्यांनी केलेलं आहे. पहिला राष्ट्रपती प्रतिभाताई पटेल पण महाराष्ट्रातून होऊन गेलेले आहे. असे खूप उदाहरणं देण्यासारखे असतील, पण या सगळ्यांची मुहूर्तमेढ राहण्याचं काम कोणी केलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सारख्या थोर समाज सुधारकांनी केलं. समाजामध्ये तेढ असलं नाही पाहिजे. आपण म्हणतो जात पात धर्म याच्या पलीकडे, आता आपल्याला राज्याच्या पलीकडे जाऊन जे काही हे सगळे नवीन बांधव या ठिकाणी आलेले, त्यांना आपल्या मातीचं महत्त्व, आपल्या महापुरुषांचं महत्त्व सांगणं खूप गरजेचं असेल. आणि असाच चांगला उपक्रम डोक्यामध्ये ठेवून ST असोसिएशन त्या ठिकाणी कार्य करतंय. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. अतिशय चांगलं आयोजन नियोजन सगळ्या टीमनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करून आपल्या सगळ्यांना महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. 13 तारखेला परतच सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम असेल, डॉक्टर BVR फाउंडेशनचा कार्यक्रम असेल, त्याचबरोबर बिटको इथं आपले CNP मित्र मंडळ दरवर्षी त्या ठिकाणी देखावा उभा करतं आणि एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी CNPचे सगळे जे काही सहकारी ते राबवतात. प्रश्न विचारा आणि पुस्तक घ्या, म्हणजे प्रश्नावली त्या ठिकाणी तयार करतात आणि कमीत कमी 400-500 पुस्तकं त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित त्या ठिकाणी देत असतात. तर हे सगळे जे आयोजन करणाऱ्यांचा हेतू काय का विचार पुढे